कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, तुम्ही तुमच्या बहिणीक वचन दिलास म्हणून मी इतके दिवस गप्प बसलो. पण खरंच सांगतो तुमका, माका खरंच असं वाटलं होतं की ओवीमध्ये सुधारणा झाला. तुम्ही नुसतं तुमचं वचन पाळून उपयोग नाही, तुमच्या भाचीची विचारसरणी पण बदलूक हवी ना. आता ते काय इकडे येऊन किती दिवस झाले, पण त्याच्यात काही बदल झालेला नाही. हा माका खरंच असं वाटतं की या बाबतीत काहीतरी खरंच विचार करू हवं. माका असं वाटतं की विजयरावांशी बोलून तुमच्या भाचीच्या लग्नाचं बघायला सांगूयात. म्हणजे तिचं पण आयुष्य मार्गी लागेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मोकळे होशाल. तोपर्यंत ते काही इथं राहू दे. असं काय लगेच गडबड नाही, पण जास्त उशीर नको, एवढंच माझं म्हणणं आहे. मी आता कसा सांगू तुमका. ओवीक आयुष्य या घरात इथल्या माणसांसोबत काढूचा. त्याच्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ. ह्या काय करता हय? काल एवढा बोललं ह्या का, पण ह्या काय सुधारणार नाही. रघुनाथा, उमा, अरे इकडे यावा. जायचे इकडे यावा. उमा, ऐकूक येणार नाही काय तुका? ते काय झालं, काही हवंय का? उमा, ओवी, काय झालं? ओवी, अगं तू दायचीच्या खोलीत काय करतेस? ते मी गपरा. आणि खरा सांगा, कशा किल्ल्यालाच हय माझं गळत आबूक. म्हातारी लय बडबडता. एकदा गळो दाबलो की आवाज बंद. नाही नाही जायचे, प्लीज. मी असा विचारही नाही करू शकत. ऍक्च्युली मला रात्री झोप येत नव्हती. मी दायचेला सॉरी म्हणायला आले होते इथे, पण त्या झोपल्या होत्या. त्यांची उठण्याचीच वाट बघत होते, पण then मला कधी झोप लागली मला कळलंच नाही. सॉरी. ओवी, अगं किती घाबरले मी. माका वाटलं तू घरात खयच नाही असस. ग बाद झाला तुमचा मावशीचा आणि भाचीचा प्रेम. ग तुका आधीच सांगलंय, माझी माफी मागूची काही एक गरज नाही. जसं सांगलंय ना तसा वाघ म्हणजे झाला. ही असली नाटका करून दायची विरघळणारी नाही. जाता पण जायचे तरी तुझं पण असाच काय. नाही, बट स्टील ओवी, तू जा, आवरून घे, जा नाश्ता करायला ये. ओवी, जा जा. कुठे होतीस तू? एका शब्दाने सांगता आलं नाही तुला? मला किती टेन्शन आलं होतं. तुला मला लेक्चर देणार आहेस का? निशीने मला सांगितलं की तू घरात कुठेही दिसत नाहीयेस. हे ऐकून मला माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. ओवी, मला असं वाटलं की तू कुठे निघून तर गेली नाहीस ना. मी तुला दायचेला सॉरी म्हणायला सांगितलं होतं, ते तुला आवडलं नाही म्हणून तू स्वतःच्या जीवाचं काहीतरी हेच ओळखलंस तुम्हाला? माझं एक काम आहे, फार काही नाही. खोतांच्या घरून डबा आला होता.
तो जाऊन देऊन येतोस का? नाही म्हणजे वेळीच दिलेला बरा ना. त्यांनी एवढं आपल्यापणाने आपल्यासाठी एवढं केलं. आपल्यामुळे त्यांना काही अडचणी यायला नको असं मला वाटतं. आणि भांडी कामासाठी लागतातच ना. मला वेळ नाही, मला ऑलरेडी लेट झालंय. धीरज, काय करू मी तुझं? कधी तू माझ्याशी पहिल्यासारखं बोलशील? कधी? निशी, ओवीन काय खाल्ल्यान काय? हो, म्हणजे आधी नाहीच म्हणत होती, पण मग मीच तिला जबरदस्तीने खाऊ घातलं. झोपली ती आता. झोपू देत का? रात्रभर जागरण झाला ना. आई, ते बोलणं तिच्या मनाला खूप लागलंय अगं. म्हणजे तिने तिचं एक मत मांडायचं ठरवलं होतं, पण त्याचे परिणाम एवढे होतील असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. सगळा व्यवस्थित होता असं वाटत असतं आणि अचानक विसवूक लागता. आई, कधी कधी असं वाटतं की तिने हे सगळं सहन करण्यापेक्षा परत गेलेलं बरं. अगो, असं कसं जाऊन चालत? म्हणजे म्हणजे नाही, काय नाही. बंधू बंधू. हो, कुठे बाहेर चाललास? हा, तहसीलदार ऑफिसला जाऊन येतो. हा दादा, चल. कागदपत्र घेतली? होय तर, या काय? येतो बाळा. उमाताई, मेघनाताई, या ना, आत या. आता तुमचं आहे सर काय काम हा? आहो नाही, थांबा. बरोबर आहे त्यांचं. मी या घरचा उंबरा ओलांडला की ह्या घरात वाद होतात, आणि त्याला कारण मी आहे. त्यामुळे माझं या घरात हसत स्वागत होणं कठीण आहे. मी निशीला इतका त्रास दिला. लग्न मोडण्यासाठी मी या घरातल्या सगळ्यांना वेठीस धरलं. मी या घराला फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्ही माझ्याशी चांगले वागलात. मी जीव देण्याचा प्रयत्न केला होता, तर आता तुम्ही माझा जीव वाचवला. उमाताई, तुम्ही निशीकडे माझ्यासाठी पुरणपोळ्या पाठवल्या. आता मलाच माझ्या वागण्याची लाज वाटते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.